नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर पुणे म्हाडा लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 874. ठीक आहे, तर या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, तर या प्रोजेक्टचं नाव आहे अल्पाईन एस्टोनिया आणि किवळे याचं हे लोकेशन आहे आणि ते 2 BHKचे फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. टोटल 24 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत. ठीक आहे, आणि किवळेमधलं हे थर्ड असं स्कीम कोड आहे जिथे सर्वात जास्त फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, कार्पेट एरिया 41चा आहे, म्हणजे जवळजवळ 441 स्क्वेअर मीटरचा कार्पेट आहे हा, स्क्वेअर फीटचा कार्पेट. आणि याची प्राईस म्हाडाने ठेवलेली आहे 20ला. ठीक आहे, ॲक्च्युली 441 कार्पेटमध्ये 2 BHK म्हणजे थोडे खूपच माझ्यामध्ये 1 BHK दिले असते तर बरं झाले असते, ते व्यवस्थित झालं असतं. पण ठीक आहे, कमी कार्पेट आहे 2 BHKच्या हिशोबाने, पण कार्पेट या प्राईससाठी तरी व्यवस्थित आहे सध्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हा प्रोजेक्ट रेरावरती रजिस्टर्ड आहे अल्पाईन एस्टोने या नावाने. आणि त्याच्यानंतर मग याचं जे कम्प्लिशन डेट आहे ते आहे एप्रिल 2026, मधून अजून एक 8 महिन्यामध्ये आहे, म्हणजे जवळच आहे पोझिशन. जोपर्यंत ही म्हाडाची प्रक्रिया कंप्लीट होईल त्याच्यानंतर 3-4 महिन्यामध्ये तुम्हाला घराचा ताबा मिळेल. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. ठीक आहे, आणि 2 बिल्डिंग्स असणार आहेत, बिल्डिंग ए आणि बिल्डिंग बी. आणि प्रायव्हेट आणि म्हाडाची कॉमन बिल्डिंग असणार आहे. आणि ए विंगमध्ये म्हाडाचे काही फ्लॅट्स असणार आहेत आणि बी विंगमध्ये सुद्धा म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे. इकडे पण त्यांनी म्हाडाच्या वेबसाईटवर पण दिलेली आहे. ठीक आहे, एक सिम्पल स्टँड अलोन असं स्ट्रक्चर आहे बिल्डिंगचं, हे तुम्ही बघू शकता इकडे. ठीक आहे, 2 विंग आहेत, ए विंग आणि बी विंग. तर ही असं त्याचा एंट्रन्स आणि हे सगळं असणार आहे बिल्डिंग दिसायला. याच्यानंतर आता म्हाडाचे फ्लॅट्स कुठे ते बघून घेऊ आपण. तर ए बिंगमध्ये ना प्रत्येक माळ्यावरती एक फ्लॅट म्हाडाचा आहे. जसं फ्लोअर 1 वरती 105 आहे, फ्लोअर 2 मध्ये 205 आहे, आणि बाकी फ्लोअरमध्ये 6 सिरीजचे फ्लॅट आहेत, म्हणजे 306, 406, 506, 606. ठीक आहे, 706, असे 8, 9, 10, 11 आणि 12व्या माळ्यावर 1206. तर 6 सिरीजचे फ्लॅट आहेत तिसऱ्या माळ्यापासून. ठीक आहे, असं प्रत्येक माळ्यावरती एक फ्लॅट आहे, तसं 13 माळ्यापर्यंत हे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. सिमिलरली बी विंगमध्ये सुद्धा तसंच असणार आहे स्ट्रक्चर. प्रत्येक फ्लोअरला फर्स्ट फ्लोअरपासून फ्लॅट चालू होणार आहेत ते 13व्या माळ्यापर्यंत प्रत्येक फ्लोअरला एक फ्लॅट असणार आहे. असे टोटल 13 आणि 13 26 फ्लॅट्स असणार आहेत. त्यातले 24 फ्लॅट्स या लॉटरीसाठी त्यांनी केलेले आहेत. ठीक आहे, लोकेशन वाईज जर बघितलं तर आपला जो एक्सप्रेस हायवे जिथे संपतो, तळेगाव नंतर, तळेगावच्या टोल नंतर एक 15-20 मिनिटानंतर एक्सप्रेस वे संपल्यानंतरच किवळे हे एरिया चालू होतं, हे लोकेशन. आणि हायवेला लागूनच हा प्रोजेक्ट आहे, तर लोकेशन वाईज तर ही टॉप आहे, काही त्याच्यात शंका नाही आहे. ठीक आहे, इथे याची जी प्राईस चालली आहे मार्केट ते एकदा बघून घेऊ आपण. अल्पाईन एस्टोनियाची जी प्राईस आहे 2 BHKची, ती ऑल इन्क्लुझिव्ह, हे बिल्डरची वेबसाईट आहे, त्याच्यावरती 67 lakhs दाखवत आहे. ठीक आहे, आणि तेच म्हाडा तुम्हाला 20 लाखामध्ये देत आहे. लोकेशन वाईज हे सगळे काही स्कूल्स, डीमार्ट आहे रावेचं 8 मिनिटावर. हॉस्पिटल्स आणि स्कूल जर तुम्ही बघाल तर सगळं 9 मिनिट 6 मिनिटावर आहे. ठीक आहे, हे सगळे काही की लोकेशन्स आहेत, हे एकदमच जवळ आहेत. रावेत म्हटलं की लोकेशन प्राईमच आहे, ते हायवेला टच. ठीक आहे, किंमत झाली. आता आपण याचं रेंट बघून घेऊ. 2 BHKचं रेंट या एरियामध्ये जवळजवळ 17 ते 18 हजार रेंट आहे किवळेमध्ये. त्याच्यानंतर थोडंसं आपण फ्लोअर प्लॅन आता बघून घेऊ एकदा. हे असं स्ट्रक्चर असणार आहे, जसं मी सांगितलं प्रत्येक फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, तर इथे जरासा हा फ्लोअर प्लॅन आहे ना, थोडंसं दिसायला थोडंसं व्यवस्थित नाही आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इथे एंट्रन्स केलं की थोडासा एक पॅसेज आहे, लॉबी एरिया. त्याच्यानंतर लिव्हिंग रूम आहे, लिव्हिंग रूमच्या ऑपोजिट एक ओपन बाल्कनी आहे, आणि लिव्हिंगच्या लेफ्टला तुम्हाला किचन मिळणार आहे. ठीक आहे, आणि जरासं पुढे गेलं की डायनिंग, आणि मग 2 बेडरूम आहेत बॅक टू बॅक, म्हणजे इथे एक बेडरूम आहे आणि इथे अजून एक बेडरूम आहे. 2 BHKचं कॉन्फिगरेशन आहे, आणि या बेडरूमच्या ऑपोजिट एक टॉयलेट असणार आहे, आणि जे मास्टर बेडरूम आहे त्याला एक अटॅच टॉयलेट असणार आहे. ठीक आहे, तर हे असं सगळं स्ट्रक्चर असणार आहे 2 BHKचं. सगळीकडेच ऑलमोस्ट सगळ्या फ्लोअरमध्ये सेमच आहे. ठीक आहे, तेच हे स्ट्रक्चर आहे सगळीकडे. तर ही सगळी माहिती होती. अजून कुठली माहिती आहे का? एक second, आपण तुम्हाला दाखवतो याचं.
ही बिल्डिंग अशी दिसायला असणार आहे ही, जसं आपण बघितलं फोटोजमध्ये. ठीक आहे. हायवेला लागूनच आहे हा प्रोजेक्ट. ठीक आहे. तर आपण आय थिंक सगळी बघितले, रेंट बघितलेलं आहे, याची मार्केट प्राईस बघितलेली आहे, लोकेशन बघितलेलं आहे. त्याच्यानंतर फ्लोर प्लॅनसुद्धा बघितलेला आहे आणि म्हाडाचे फ्लॅट्स कुठे असणार आहेत ते सुद्धा आपण एक्झॅक्टली बघितलेलं आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.